नमस्कार मित्रांनो, आदरणीय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. सध्या जगभरातून सोन्याच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येतेय. अशी बातमी जी तुमच्या खिशावर आणि बचतीवर थेट परिणाम करू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आदरणीय मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की संकटाच्या काळात सोनं कामाला येतं. पण आता हीच म्हण जगातील मोठ्या देशांच्या बाबतीत खरी ठरताना दिसतेय. जे देश कालपर्यंत सोन्याचा साठा वाढवत होते तेच देश आज मजबुरीमध्ये आपलं सोनं विकू लागले आहेत. गेल्या 24 वर्षात पहिल्यांदाच असा विचित्र कल पाहायला मिळतोय. याची सुरुवात झाली आहे एका मोठ्या धक्क्याने. केवळ 2 आठवड्यात तब्बल 59 टन सोनं बाजारात विकलं गेलंय. यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की जग काय एखाद्या मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे का? सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तुर्की. तुर्कीने गेल्या 15 दिवसात आपल्या खजिन्यातील 59 टन सोनं कमी केलंय. त्यांनी गोल्ड स्वॅपचा मार्ग निवडला आहे, म्हणजेच सोनं गहाण ठेवून तातडीने रोख रक्कम मिळवली आहे. ही परिस्थिती गंभीर असल्याचे संकेत आहेत. रशिया आणि पोलंडची स्थिती. रशियाने सुद्धा गेल्या 2 महिन्यात 14 टन सोन्याची विक्री केली आहे. 2002 नंतर रशियाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं विकलंय. युद्ध आणि देशांतर्गत खर्च भागवण्यासाठी त्यांना तातडीने पैशांची गरज आहे. दुसरीकडे पोलंड सुद्धा आपल्या संरक्षण बजेटसाठी $3 बिलियन उभी करण्याच्या तयारीत आहे, ज्यासाठी ते सोन्याचा साठा वापरू शकतात. देश सोनं का विकत आहेत? 1. जागतिक तणाव. इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वादामुळे बाजार अस्थिर आहे. 2. पैशांची नळ. अर्थव्यवस्था चालवण्यासाठी देशांना तातडीने कॅशची गरज आहे. 3. सोन्याचे वाढलेले भाव. सध्या सोन्याचे दर तेजीत आहेत, त्यामुळे हे देश नफा कमवण्यासाठी सुद्धा विक्री करत आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होऊ शकतो. जर देशांनी सोन्याची विक्री अशीच सुरू ठेवली तर सोन्याच्या किमतीवर दबाव येऊ शकतो. मात्र संकट वाढलं तर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, जेव्हा एखादा देश आपला सोन्याचा राखीव साठा खर्च करू लागतो तेव्हा समजून जा की परिस्थिती सामान्य नाही. इराण आणि इस्रायल यांचा युद्धाचा परिणाम शेअर बाजारावरती सुद्धा होत आहे. त्याच्यामुळे बरेचसे शेअर खाली पडत आहेत आणि शेअर खरेदी करणाऱ्यांना तोटा होताना दिसत आहे. इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा परिणाम सर्व जगावरती होताना दिसत आहे. याचा परिणाम सगळ्यात जास्त शेअर मार्केटवरती होताना दिसत आहे, कारण शेअर बाजारामध्ये मोठ्या उलथापलथ होण्याची दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये सुद्धा एक मोठी भीती दिसत आहे. जे लोक सोना किंवा चांदी फक्त नफ्यासाठी खरेदी करतात ते लोकांना डिजिटल गोल्ड सुद्धा खरेदी करू शकतात, कारण त्यांना फक्त फायदा पैशाचाच होत नाही तर तुम्हाला त्याचीही चिंता मिटून जाते. डिजिटल गोल्ड म्हणजे तुम्ही त्याच्यात 1 रुपयापासून गुंतवणूक करू शकता. सावर्जिन गोल्ड बॉन्डमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे एखाद्या मोठ्या आर्थिक वादळाचं संकेत आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा आदरणीय मराठी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.